नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी म्हणजे अगदी रोजच्या जगण्याशी जोडलेला आहे. नातेसंबंध. कामाच्या ठिकाणी असो किंवा घरी, नात्यांमध्ये अनेकदा तणाव येतो आणि मग आपण काय करतो? आपण समोरच्याला बदलायचा प्रयत्न करतो. त्यांच्या चुका दाखवून देतो. बरोबर. पण त्यांनी गोष्टी सुधारण्याऐवजी अनेकदा आणखी बिघडतात. अगदी. आणि म्हणूनच आज आपण यावर एका वेगळ्या दृष्टिकोनातून बोलणार आहोत. हो. आपली ही चर्चा सायकोलॉजी टुडे मासिकातील एका लेखावर आधारित आहे. त्याचं शीर्षक आहे डू मोर ऑफ दॅट, द ट्रिक फॉर बेटर रिलेशनशिप्स. डू मोर ऑफ दॅट. हो. हा लेख सांगतो की टीका करण्याऐवजी एक साधा बदल आपल्या नात्यांमध्ये खरंच जादू घडू शकतो. आणि आजचा आपला उद्देश हाच आहे की यामागचं मानसशास्त्र समजून घ्यायचं आणि एक अशी सोपी, प्रभावी पद्धत शिकायची जी आपण लगेच वापरायला सुरुवात करू शकतो. हो. फक्त तण उपटू नका. म्हणजे काय तर लोकांच्या चुका शोधण्याऐवजी ज्या गोष्टी चांगल्या प्रकारे होत आहेत त्यावर अधिक लक्ष द्या. मलाही हे उदाहरण खूप आवडलं. कारण खरंच आहे, फक्त तण उपटून बाग सुंदर दिसत नाही. नाहीच. त्यासाठी फुलांना वाढवावं लागतं. हो. आणि ही कल्पना फक्त छान वाटण्यापुरती नाहीये. यामागे एक ठोस मानसशास्त्रीय आधार आहे. अच्छा. मार्टिन सेलिग्मन आणि मेहाय सिक्स्टंट-मेहाय यांची पॉझिटिव्ह सायकॉलॉजी म्हणजे सकारात्मक मानसशास्त्र म्हणून ओळखली जाते. त्याचा हा गाभा आहे. त्यांचा सिद्धांत सांगतो की व्यक्तीच्या कमतरतांवर सतत लक्ष देण्यापेक्षा त्यांच्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित केल्यास जास्त टिकाऊ आणि सकारात्मक बदल घडतात. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात आपण नेहमी उलटच करतो नाही का? हो, अगदी. म्हणजे बघा, ऑफिसमध्ये कोणी 9 कामं वेळेवर केली आणि एकाच चूक झाली. तर आपलं लक्ष त्या एकाच चुकीकडेच जातं. बरोबर. घरीही तसंच. जोडीदाराने दिवसभरात अनेक गोष्टी केल्या असतील, पण एखादी गोष्ट राहिली की आपण तीच उचलून धरतो. आपण चांगल्या गोष्टी गृहीत धरतो. अगदी. याचं कारण असं आहे की आपला मेंदू धोके ओळखण्यासाठी आणि चुका शोधण्यासाठी म्हणजे एक प्रकारे तयार झालेला आहे. संरक्षणासाठी. हो, ही एक संरक्षणात्मक वृत्ती आहे. पण नातेसंबंधांमध्ये हीच वृत्ती अडथळा बनते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कामाची दखल घेतो, तेव्हा आपण फक्त त्यांचं कौतुक करत नाही, तर आपण त्यांना त्यांच्या सर्वोत्तम क्षमतेने वागण्यासाठी नकळतपणे प्रोत्साहन करत असतो. आपण त्यांच्यातल्या फुलांना पाणी घालत असतो. आणि इथेच मला वाटतं खरी गंमत आहे. म्हणजे हे असं का होतं, जेव्हा आपल्याला कोणी चांगलं बोलतं किंवा आपल्यावर टीका करतं, तेव्हा आपल्या मेंदूच्या आत नेमकं काय घडत असतं? यामागे काही विज्ञान आहे का? नक्कीच आहे. आणि हे खूप रंजक आहे. सांगा. या दोन परिस्थितीत आपला मेंदू दोन पूर्णपणे वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतो. जेव्हा आपलं कौतुक होतं तेव्हा आपल्या मेंदूची रिवॉर्ड सिस्टम म्हणजे बक्षीस प्रणाली सक्रिय होते. रिवॉर्ड सिस्टम? हो. आणि यामुळे डोपामाइन नावाचं एक केमिकल रिलीज होतं. अच्छा. म्हणजे आपण जेव्हा एखादं अवघड काम पूर्ण केल्यावर भारी वाटतं किंवा समाधान मिळतो असं म्हणतो. हो. तो हा डोपामाइनचा खेळ आहे का? कमाल आहे. अगदी तेच. डोपामाइन आपल्याला आनंदाची आणि समाधानाची भावना देतं. आणि आपला मेंदू हुशार आहे. त्याला आठवतं की कोणतं वागणं आपल्याला तो डोपामाइनचा डोस देतं. त्यामुळे ज्या वर्तनामुळे हे केमिकल रिलीज झालं, ते वर्तन पुन्हा करण्याची आपली इच्छा नैसर्गिकरित्या वाढते. म्हणजे कौतुक हे एका प्रकारे त्या चांगल्या सवयीला किंवा वर्तनाला दिलेलं खतपाणी आहे. अगदी बरोबर. म्हणजे कौतुकामुळे ती चांगली सवय अधिक पक्की होते. पण टीकेचं काय? मला वाटतं त्याचा परिणाम अगदी उलटा होत असणार, कारण टीका ऐकल्यावर आपल्याला कधीच भारी नाही वाटत. तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे, पण त्यामागचं जैविक कारण त्याहून गंभीर आहे. टीकेमुळे मेंदूत धोक्याची प्रतिक्रिया म्हणजे थ्रेट रिस्पॉन्स निर्माण होतो. थ्रेट रिस्पॉन्स? हो. जसं काही जंगलात आपल्यासमोर वाघ आलाय, तशीच प्रतिक्रिया मेंदू देतो. यामुळे कॉर्टिसॉलसारखे तणाव वाढवणारे हॉर्मोन्स शरीरात पसरतात. याला फाईट ऑर फ्लाईट मोड म्हणतात. अरे बापरे. म्हणजे गंमत अशी आहे की टीका करून आपण समोरच्याला बदलायला सांगतो, पण त्याच वेळी आपण त्याच्या मेंदूची बदल स्वीकारण्याची क्षमताच बंद करून टाकतो. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. आपण नकळतपणे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतोय. हो. कॉर्टिसॉलमुळे आपली विचार करायची ताकद कमी होते, आपली सर्जनशीलता संपते आणि आपण बचावात्मक पवित्र्यात जातो. समोरची व्यक्ती काय सांगतीये यावर लक्ष देण्याऐवजी मी कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्याच्या मागे लागतो. खरंय. न्यूरोसायंटिस्ट इव्हन गॉर्डन यांचं एक प्रसिद्ध तत्व आहे, धोका कमी करा, बक्षीस वाढवा.
टीका हा मेंदूसाठी धोका आहे आणि कौतुक हे बक्षीस आहे. म्हणजे टीकेमुळे संवादच टांबतो. हो. मग या चक्रातून बाहेर कसं पडायचं? ठीक आहे, टीका करायची नाही हे समजलं, पण सतत गोड गोड बोलणंही व्यावहारिक वाटत नाही. मग करायचं काय? बरोबर. लेखात यावर काही सोपा उपाय दिलाय का? दिलाय, आणि तो इतका सोपा आहे की अनेकांना त्यावर विश्वास बसणार नाही. असं? हो. लेखात एक जादुई वाक्य दिलं आहे जे या सगळ्या परिस्थितीत बदल घडवू शकतं. ते वाक्य आहे, जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा मला खूप आवडतं. एवढं सोपं? फक्त आय लव्ह इट वेन यू. हो फक्त एका वाक्याने इतका फरक पडू शकतो? हे थोडं अविश्वसनीय वाटतंय. हो, हे वाक्य दिसायला सोपं असलं तरी ते अत्यंत प्रभावी आहे. याची 3 मुख्य कारणं आहेत. कोणकी? पहिलं, हे समोरच्या व्यक्तीने केलेल्या प्रयत्नांची थेट दखल घेतं. त्यांना असं वाटतं की त्यांच्या कामाकडे, त्यांच्या वागण्याकडे लक्ष दिलं जातंय. अच्छा, म्हणजे त्यांचं महत्त्व जाणवतं. अगदी. दुसरं, कोणतं वर्तन आपल्यासाठी उपयुक्त आहे हे या वाक्यातून अगदी स्पष्टपणे कळतं. यात कोणताही गोंधळ नसतो. हे करू नको ऐवजी हे केल्यावर मला आवडतं हे जास्त सकारात्मक आणि स्पष्ट आहे. आणि तिसरं कारण काय? तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हे वाक्य त्या व्यक्तीवर कोणतंही दडपण आणत नाही. हे एक आमंत्रण आहे, आदेश नाही. तू हे केलंच पाहिजे असं म्हणण्याऐवजी तू हे केल्यावर मला छान वाटतं असं म्हटल्यावर समोरच्या व्यक्तीला ते चांगलं वर्तन पुन्हा करण्याची प्रेरणा मिळते. त्यांच्यावर जबरदस्ती होत नाही. हे खरं आहे. तर मग ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष जीवनात वापर कसा करायचा? हो, हीच महत्त्वाची गोष्ट आहे. कामाच्या ठिकाणी आणि घरातली उदाहरणं लेखात दिली आहेत ती खूपच समर्पक वाटली मला. कामाच्या ठिकाणी विशेषतः आपल्या बॉसला अभिप्राय देणं. हो, ती कल्पनाच अनेकांना भीतीदायक वाटते. कारण तिथे पदाचा आणि अधिकाराचा अडथळा असतो. बरोबर. पण हे वाक्य तिथे खूप प्रभावी ठरू शकतं. याला लेखात कोचिंग अपवर्ड असं म्हटलंय. कोचिंग अपवर्ड? हो, म्हणजे आपण आपल्या वरिष्ठांना त्यांच्या नकळतपणे कोचिंग देत असतो. उदाहरणार्थ, आपण आपल्या बॉसला म्हणू शकतो, काय? मीटिंग सुरू होण्यापूर्वी तुम्ही जेव्हा अजेंडा आणि माहिती शेअर करता तेव्हा मला ते खूप आवडतं. त्यामुळे मला चांगली तयारी करायला मदत होते. अच्छा, म्हणजे इथे आपण तक्रार नाही करत आहोत की तुम्ही माहितीच देत नाही. उलट आपण त्यांना सांगतोय की त्यांच्या कोणत्या वागण्यामुळे आपलं काम सोपं होतं. अगदी बरोबर. आपण एक प्रकारे आपल्याला यशस्वी होण्यासाठी काय हवंय हे त्यांना सकारात्मक पद्धतीने सांगतोय. बरोबर. किंवा असंही म्हणू शकतो की तुम्ही प्रोजेक्टबद्दल लवकर अपडेट्स शेअर केल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे मला माझं काम अधिक चांगल्या प्रकारे प्लॅन करायला मदत होते. इथे आपण टीकाकार न वाटता एक सहकारी वाटतो, जो टीमच्या यशासाठी मदत करतोय. हे तर ऑफिसमध्ये झालं, पण मला वाटतंय हीच गोष्ट घरी जास्त अवघड होऊन बसते. हो, कारण तिथे भावना जास्त असतात. हो, आणि आपण एकमेकांना गृहीत धरलेलं असतं. जसं की ते सिंकमधल्या भांड्यांचं उदाहरण. हे तर माझ्या घरात रोज घडतं. हे जवळजवळ प्रत्येक घरात घडतं. आणि हो, तू भांडी तशीच का ठेवलीस हे वाक्य कधीच कामी आलेलं नाही. नाहीच येणार. तो नकारात्मक दृष्टिकोन आहे. ते ऐकून लगेच बचावात्मक प्रतिक्रिया येते. मी एकटाच का करू? तुला दिसत नाही का मी किती दमलोय? आणि मग भांडणं सुरू. हो, या उलट सकारात्मक दृष्टिकोन असा असू शकतो, जेव्हा तुम्ही भांडी विसळून जागेवर ठेवता तेव्हा मला खूप आवडतं. स्वयंपाकघर किती स्वच्छ आणि प्रसन्न वाटतं. अरे वाह, यात कौतुकही आहे, आपल्याला काय अपेक्षित आहे हेही स्पष्ट होत आहे. आणि त्याचा सकारात्मक परिणाम काय होतो म्हणजे स्वच्छ घर हेही कळत आहे. यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईट वाटण्याऐवजी खरंच चांगलं वाटेल. आणि मुलांच्या बाबतीत तर हा बदल चमत्कार घडवू शकतो. अच्छा. सतत हे करू नको, ते करू नको, शांत बस असं ऐकून मुलं गोंधळून जातात आणि सहकार्य करण्याऐवजी विरोध करू लागतात. कारण त्यांना हे कळत नाही की नेमकं काय करायचं आहे. बरोबर. त्यांना फक्त काय नाही करायचं हे सांगितलं जातं. त्यामुळे मध्ये मध्ये बोलू नकोस असं ओरडण्याऐवजी आपण असं म्हणू शकतो की जेव्हा तू बोलण्यासाठी तुझ्या संधीची वाट पाहतोस तेव्हा मला खूप आवडतं. त्यामुळे घरातले सगळेजण आपलं म्हणणं शांतपणे मांडू शकतात. बघा, दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे, पण एकाने चिडचिड वाढते आणि दुसऱ्याने सहकार्य. लेखात खेळण्यांचे एक छान उदाहरण आहे. हो. जेव्हा तू तुझी खेळणी खेळून झाल्यावर जागेवर ठेवतोस तेव्हा मला खूप आवडतं. त्यामुळे खोली सगळ्यांसाठी खेळायला छान आणि मोकळी राहते. आणि शेवटी ते असंच करत राहा हे वाक्य पण महत्वाचं आहे. हो, हे ऐकल्यावर मुलालाही आपलं वर्तन महत्वाचं आहे आणि त्याची दखल घेतली जातीये हे जाणवतं. आणि ह्या छोट्या छोट्या बदलांमुळे
केवळ त्या क्षणापुरतं वर्तन सुधारत नाही, तर मुलांमध्ये एक प्रकारची आंतरिक प्रेरणा निर्माण होते. त्यांना चांगलं वागण्यासाठी प्रोत्साहन मिळतं, शिक्षेच्या भीतीपोटी नाही. म्हणजे आपण त्यांच्यात जबाबदारीची आणि सहकार्याची भावना रुजवत असतो. अगदी म्हणजे हे फक्त वागणूक बदलण्याचा किंवा ट्रिक वापरून आपलं काम करून घेण्याचा प्रश्न नाहीये. नाही. यामागे काहीतरी अधिक खोल आहे. ही एक छोटी सवय नात्याचा पायाच बदलू शकते. बरोबर? नक्कीच. या सगळ्याचा संबंध थेट विश्वासाशी आणि मानसिक सुरक्षिततेशी आहे. मानसिक सुरक्षितता. हो. जेव्हा आपण लोकांच्या चांगल्या कामाची सातत्याने दखल घेतो, तेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांच्याकडे लक्ष दिलं जात आहे, त्यांचं महत्त्व ओळखलं जात आहे आणि त्यांचा आदर केला जात आहे. ही जी सुरक्षिततेची भावना आहे, ती कोणत्याही मजबूत नात्याचा पाया असते. मग ते नातं व्यावसायिक असो, वैयक्तिक असो किंवा पालकत्वाचं असो. हे खरंय. जेव्हा आपल्याला वाटतं की समोरची व्यक्ती आपल्या चुकात शोधण्याच्या तयारीत आहे, तेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे बंद करून घेतो. बरोबर. आपण मोकळेपणाने बोलूच शकत नाही. नाही. यालाच सायकोलॉजिकल सेफ्टी म्हणतात. जेव्हा लोकांना सुरक्षित वाटतं, तेव्हा त्यांची बचावात्मक वृत्ती कमी होते. ते नवीन गोष्टी करून बघायला, धोका पत्करायला. आणि अगदी आपल्या चुका कबूल करायलाही तयार होतात. अगदी. कारण त्यांना खात्री असते की चूक झाली तरी त्यांच्यावर हल्ला होणार नाही. टीका असुरक्षितता निर्माण करते, तर कौतुक आणि सकारात्मक दखल विश्वास निर्माण करते. हाच यातला सर्वात मोठा फरक आहे. अप्रतिम. म्हणजे आजच्या चर्चेचा सारांश अगदी सोपा आणि शक्तिशाली आहे. टीकेकडून कौतुकाकडे जाणं हा एक छोटासा बदल वाटत असला तरी त्याचा आपल्या नात्यांवर आणि आपल्या मेंदूवर खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे यामागे विज्ञानाचा भक्कम आधार आहे. ते सोपं वाक्य पुन्हा एकदा आठवण करून देतो. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा मला खूप आवडतं. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. लेखात एक आवाहन दिलं आहे, आजच प्रयत्न करा. काय करायचं? तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीला निवडा, तुमचा जोडीदार, तुमचं मूल, सहकारी किंवा तुमचा बॉस, आणि त्यांना सांगा, जेव्हा तुम्ही त्यांनी केलेली एखादी छोटी पण चांगली गोष्ट असं करता, तेव्हा मला ते खूप आवडतं. यावर आधारित आमचा अंतिम विचार हा आहे. तुमच्या आयुष्यात कामाच्या ठिकाणी किंवा घरी अशी कोणती छोटी सकारात्मक गोष्ट आहे ज्याची तुम्ही अलीकडे दखल घेतलेली नाही? जर तुम्ही आज ती दखल घेतली तर त्याचा केवळ त्या व्यक्तीच्या मूडवरच नाही, तर तुमच्या नात्याच्या एकूण वाईबवर काय परिणाम होऊ शकतो याचा नक्की विचार करा.